मित्रांनो, या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। वास्तुशास्त्राप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होण्यासाठी सुख समृद्धी ऐश्वर्य वाढण्यासाठी आणि घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहे आणि हे वास्तुशास्त्राप्रमाणे खूप शुभ सांगितलेले आहे। त्याच्यातला पहिलं तुम्हाला सांगते, आपल्या घरामध्ये जर आपल्या घरातले जे बाथरूम आहे त्या ठिकाणी नेहमी निळ्या कलरची जी बकेट असते ती भरून ठेवायची। रात्रीच्या टायमाला तिला खाली ठेवायची नाही आणि ती सकाळ झाली की ती संपूर्ण बाथरूम मध्ये टाकून द्यायची आहे। दुसरं म्हणजे तुमचं किचन वगैरे असेल त्या ठिकाणी सुद्धा निळ्या कलरचाच वापर तुम्हाला भरपूर प्रमाणात करायचा आहे। अतिशय शुभ सांगितलेलं आहे। दुसरं म्हणजे पिरॅमिड। आता पिरॅमिड जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर पिरॅमिड ठेवणं हे घरामध्ये खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे। पिरॅमिड जर तुम्ही उत्तर दिशेला ठेवलं, तुमच्या घरामध्ये जर उत्तर दिशेला तुम्ही पिरॅमिड ठेवलं तर घरामध्ये धनसंपदा वाढते, समृद्धी येते, घरातल्या लोकांची प्रगती होते आणि घरातल्या अडचणी कमी होत असतात। आणि दुसरं म्हणजे बघा, आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी, पारदर्शक होण्यासाठी, एकाग्रता निर्माण होण्यासाठी आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागण्यासाठी आईने प्रत्येक मुलाच्या ज्या ठिकाणी ते अभ्यास करतात त्या ठिकाणी क्रिस्टलचं पिरॅमिड ठेवायचं आहे। ते क्रिस्टलचं पिरॅमिड ठेवल्याने नक्कीच त्यांना खूप चांगला अनुभव येईल, तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती दिसायला लागेल। चौथं म्हणजे बघा, घरामध्ये जर आपण पूर्व दिशेला जर पिरॅमिड ठेवलं तर आपल्या घरामध्ये यश वाढतं, घरातल्या लोकांचं यश येतं, घरातल्या लोकांची प्रगती होत असते आणि धन आकर्षित करण्याचे मार्ग मोकळे होत असतात। त्यामुळे पूर्व दिशेला पिरॅमिड ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं सांगितलेलं आहे। त्याच्यातलं दक्षिण दिशेला जर आपण पिरॅमिड ठेवलं तर दक्षिण दिशेला ठेवल्याने शत्रूचा नाश होतो, शत्रूवर आपण विजय प्राप्त करून घेतो आणि शत्रू तुम्हाला कधीच त्रास देत नाही। त्यामुळे दक्षिण दिशेला पिरॅमिड ठेवणं खूप शुभ सांगितलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे। जे कोणी कोर्ट कचेरी, ज्यांच्यावर केस चालू आहे, कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये त्यांना यश प्राप्त व्हावा, वकील वगैरे असतील, लॉ असतील, त्यांच्यासाठी त्यांनी त्रिकोणी जे पिरॅमिड असतं ते ठेवायचे आहे। त्यांना यश हमखास प्राप्त होत असतं असं वास्तुशास्त्र सांगतं। नंतर घरामध्ये जी आपली कपाट आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरातली जी कपाट आहे ती कधीच बिगर कामाची उघडी नाही ठेवायची। जर आपण बिगर कामाची कपाट उघडी ठेवली तर आपल्या कपाटीमध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तंटा होतो, वादविवाद होतो, आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात। दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी आपली कपाट असते त्या कपाटीच्या मागे कधीच झाडू ठेवायचा नाही। जर तुम्ही झाडू ठेवलेला असेल तर तुमच्या घरातल्या धनाचा नाश होईल, व्यर्थ तुमचं धन वाया जाईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा कधीच स्थिर राहणार नाही। चौथं म्हणजे घरामध्ये कधीच कबूतर जे असतात त्यांचं घरटं होऊ द्यायचं नाही। वास्तुशास्त्राप्रमाणे कबुतरांचं घरटं आपल्या घरात जर राहिलं तर आपल्याला